नर्सिंग आपल्याकडल्या उतरंड असलेल्या मानसिकतेमुळे मराठी लोकांनी नर्सिंगला हीन दर्जा दिलेला आहे. दुसरीकडे दक्षिणेतील केरळसारख्या राज्यातील लाखो लोक लाखो रुपये कमवत आहेत, तेही परदेशात. खरं सांगायचं झालं तर नर्सिंग एक सन्मानाची, सुरक्षित आणि आंतरराष्ट्रीय संधी असलेली ब्रांच आहे. 12वी नंतर आपण BSc नर्सिंग हा 4 वर्षाचा कोर्स करू शकतो, ज्याच्यासाठी PCB विषय आणि किमान 45 ते 50% गुण लागतात. किंवा GNM ANM करून पोस्ट BSc तुम्ही नर्सिंगला जाऊ शकता. प्रवेशासाठी म्हणजे खास करून ॲडमिशनसाठी तुम्हाला नीट UG सोबतच एम्स नर्सिंग किंवा जिपमर पॉंडिचेरीसारख्या एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावं लागतात. भारतातील टॉपचे नर्सिंग कॉलेजेस मी 4 मेन्शन करतो, ज्याच्यामध्ये एम्स आहे, दिल्ली आहे, CMC वेल्लोर आहे, PGMR चंदीगड, AMC पुणे किंवा पॉंडिचेरीचं जिपमर कॉलेज आहे. सरकारी कॉलेजमध्ये खूप कमी फीस असते खरं सांगू, आणि आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप पण आहेत. याच्या संदर्भात आपण श्रद्धा मॅमसोबत एक लाईव्ह सेशन केलं होतं, US आणि किंवा युरोपमध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतील त्याच्याबद्दल. हे लाईव्ह सेशन तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आहे, त्याची लिंक मी बायोमध्ये दिले, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आजच अप्लाय करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. मी इन्स्टिट्यूट आणि परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाची काढलेली आहे. तुम्हाला जर ती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नर्सिंग टाईप करा आणि प्लीज डू अप्लाय. थँक्यू सो मच.